राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींना राहुल गांधी भेटण्याची शक्यता आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींचं सत्र दिल्लीमध्ये वाढलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी हे सुद्धा नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, अगदीच राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज साधारण 6:30 वाजता ही भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामध्ये दोन पार्श्वभूमी आहेत। एक म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती सरकार करत असलेल्या उपाययोजनेच्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून लोकसभेचे राहुल गांधी हे पंतप्रधानांची भेट घेऊ शकतात। आणि दुसरा मुद्दा जो आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सीबीआयच्या डायरेक्टरच्या नियुक्तीच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक बैठक बोलवण्याची शक्यता होती। त्या बैठकीसाठी कदाचित राहुल गांधी जाऊ शकतात। मात्र भली ही बैठक सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी जरी असली तर अशा वेळी देशामध्ये जे काही तणावाचं वातावरण आहे, पाकिस्तानवरती हल्ला व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे। कारण निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी देशातील प्रत्येक नागरिकांना होत असताना त्या पार्श्वभूमीवरती ही जर भेट होत असेल तर जगाचं लक्ष या भेटीकडे लागलेलं असेल, फक्त भारतातच नाही। कारण राहुल गांधी यांनी अलीकडच्या काळामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। त्याच्यामध्ये राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की आम्ही सरकारसोबत आहोत, सरकारसोबत असल्याची राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका, या भूमिकेमुळे राहुल गांधी नक्की सरकारसोबत असल्यामुळे सरकार काय करत आहे, सरकारला पुढील उपाययोजनामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून काय काय त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे या देखील गोष्टी सरकार जाणतं। त्यामुळे या भेटीकडे जगाचं लक्ष लागलेलं असणार आहे। कारण आता राहुल गांधी यांची भेट झाल्यानंतर कुठल्याही क्षणी हल्ला होऊ शकतो अशी देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे प्रत्येक क्षणाच्या अपडेटमधून एक बाब लक्षात येते की देश पाकिस्तानच्या विरोधात एक आहे, कोणताही पक्ष या ठिकाणी नाही। कारण देश हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि देशाच्या पाठीमागं या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षांच्या ज्या भिंती आहेत त्या पाडल्या गेलेल्या आहेत आणि देश म्हणून सर्व पक्ष जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागं उभा आहेत असा संदेश या सातत्यानं मोदीजी असो किंवा राहुल गांधीजी असो यांच्या दोघांच्याही गाठीभेटीतून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो। अगदी, आणि इकडे वाहनांचे ताफे येताना दिसत आहेत। शिवाजी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।